दोन मित्र असतात, लहानपणापासून ते एकत्र असतात आणि गावात राहत असतात. काही दिवसांनी जसे ते मोठे होतात तसा एक मित्र खूप शिकून शहराकडे जातो आणि एक मित्र गावातच राहतो. त्याला एके दिवशी वाटतं, चला आपल्या मित्राकडे जाऊन येऊयात, शहराकडे बघूयात, त्याची प्रगती पाहून येऊयात, त्याने काय प्रगती केली हे पाहून येऊयात. आणि यासाठी तो त्याच्या घरी जातो. घरी गेल्यावर तो पाहतो त्या मित्राचं खूप सारं वैभव असतं, खूप मोठं घर असतं, गाडी असतं, बंगला असतं, जे काही आत्ताच्या माणसाला म्हणजे हवे असे नीड्स असतात ते बघून तो भारावतो. आणि त्याचा मित्र म्हणतो, आलायस तर जेवण करून जा. तर तो म्हणतो ठीक आहे चालेल. आणि जेवताना ते एकत्र टेबलवर बसतात आणि टेबलवर बसल्यावर जेव्हा वेगवेगळे पदार्थ वाढले जातात, ताट भरून असे पदार्थ असतात, खूप काही त्याच्यामध्ये वेगवेगळे स्वीट्स असतात, काही आंबट पदार्थ असतात, काही गोड असतात, बर्फी असतात, पेय, असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांनी भरलेला ताट पाहून तो खूप खुश होतो. आणि तो म्हणतो, खरंच म्हणजे छान तू हे करतोयस पाहुणचार माझा. तर तो म्हणतो, अरे हो ना, कारण तू असे पदार्थ कधी खाल्ले पण नसशील नाही का. असं ऐकताच तो जो घास एक उचललेला असतो, तो तोंडात तो असा घास घेतलेला असतो, तो घास खाली ठेवतो. त्याचा मित्र म्हणतो, का रे तू घास का तो खाली ठेवलास, खा ना, तू हे कधी तुला खायला तरी भेटला असेल का, एवढ्या दिवसात तू हे कधी खाल्लं तरी असशील का. तो म्हणतो, पदार्थ चांगले आहेत, मनातले भाव चांगले नाही आहेत. पदार्थ खूप छान आहेत, पदार्थाला गोडी आहे, पण तुझ्या मनातले भाव चांगले नाही आहेत आणि त्याला गोडीसुद्धा नाही आहे. ना तुझ्या बोलण्यात गोडी आहे, ना तुझ्या मनातल्या भावांना गोडी आहे. तो हातातला घास खाली ठेवून आपल्या जवळ असलेली, आपल्या बायकोने दिलेली चटणी भाकर खाऊन समाधानी असं म्हणून तिथनं निघून जातो. म्हणतो, माझ्या बायकोने जे काही येताना माझ्यासाठी शिदोरी दिली, जे काही पाठवले माझ्यासाठी डबा, तो डबा खाऊन मी सुखी आहे, माझी चटणी भाकर खाऊन मी समाधानी आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि परत काय त्या मित्राच्या घरी जातो. या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला असा अनुभव आला आहेत का, आणि आला असेल तर तुम्ही त्याच्यानंतर पुढे काय केले, तिथून तुम्ही नक्कीच काहीतरी शिका, जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट तुमच्या आयुष्यासाठी कुठेतरी असा क्षण आला तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आठवेल आणि त्या प्रसंगाला तुम्हाला काय वागायचे, काय करायचे हे तुम्हाला नक्कीच समजेल.